नमस्कार मित्रांनो, मी अभिजित ठाकूर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय मध्ययुगीन भारताच्या या आपल्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण आज मुघल वंश, खिलजी वंश आणि तुघलक वंश हे तीन वंश जे आहेत ते संपवणार आहोत. लक्षात घ्या, खूप इंटरेस्टिंग लेक्चर असणार आहे. खूप ह्याच्यामध्ये धमाल करत 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 आपण सगळं काही शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तीन वंशानंतर आपण सय्यद वंश आणि त्यानंतर मग लोधी वंश आणि प्रशासन व्यवस्था हे माझं पुढचं लेक्चर असणार आहे. ठीक आहे, तर गुलाम वंशापासून आपण सुरुवात करूया. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मोहम्मद बिन कासिम आला. मोहम्मद बिन कासिम जो होता तो फक्त लूटपाट करणे हा त्याचा उद्देश होता. लूटपाट केली, चालल्या गेला, नंतर काही त्याचा संबंध राहिला नाही. पण त्यानंतर आला तो म्हणजे त्या ठिकाणी गजनवी, महमूद गजनवी. महमूद गजनीने काय केलं, 900 उंटावर सोनं घेऊन गेले. तेव्हा मोहम्मद घुरीची आजी होती जिवंत. आजीने सांगितलं नातीला, म्हणे असं नासेन भाऊ, 900 उंट सोनं आहे, तू तिकडच जा, तिकडच राहा. म्हणून त्याने काय केलं, गजनीच्या बाजूला घोरी साम्राज्याची स्थापना केली. भारतावर आला. भारतामध्ये तराई प्रथम युद्ध झालं. ठीक आहे, तराई दुसरं युद्ध झालं. आता दुसऱ्या युद्धानंतर आजच्या लेक्चरमध्ये तराईचं तिसरं युद्ध होणार आहे. ठीक आहे, ते तुम्हाला मी सांगितलं होतं, इल्तुतमिश आणि एल्दोज यामध्ये ते तिसरं तराईचं युद्ध जे आहे ते झालेलं आहे. ते नंतर मग घोरीचा जो गुलाम होता कुतुबुद्दीन ऐबक याने काय केलं त्या ठिकाणी, तर भारतामध्ये गुलाम वंशाची स्थापना केली 1206. मग गुलाम वंश चालतो 1206 पासून ते 1290 पर्यंत. त्यानंतर येतं खिलजी वंश, खिलजी डायनेस्टी. खिलजी वंशाचं शासन आहे 1290 ते 1320 पर्यंत. आणि नंतर येतो तुघलक वंश. तुघलक वंश 1320 ते 1414 पर्यंत. त्यानंतर येतो सय्यद वंश जो 1414 ते 1451 पर्यंत चालतो. आणि नंतर येतो तो आपला लोधी वंश जो 1451 पासून ते 1526 पर्यंत चालतो. 1526 पानिपतची पहिली लढाई. तुघलक गेला आणि ते लोधी गेला, इब्राहिम लोधी गेला आणि नंतर आला बाबर. ठीक आहे, आणि नंतर मग बाबरचा इतिहास जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पण सुरुवात करूया या मुघल वंशापासून. सगळ्यात पहिले आजच्या लेक्चरमध्ये मुघल वंश. मग मुघल वंश म्हटलं तर जरा सोपं सुद्धा करूया आपण, काय काय नाही मुघल वंशा संदर्भामध्ये. ठीक आहे, तर मुघल वंशामध्ये काय, सगळ्यात पहिले तर एकूण राजे किती आहेत ते पहा. मुघल वंशामध्ये कुतुबुद्दीन ऐबक मुघल घराण्याचा संस्थापक म्हणून ह्याला आपण ओळखतो. त्यानंतर आरामशाह नावासारखाच होता, ह्याचं लिगाबड होते, ह्याचा मुलगा आरामशाह, आराम करायचा भाऊ. त्यामुळे त्याचा जो गुलाम होता म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम होता इल्तुतमिश, आणि जावाई सुद्धा होता इल्तुतमिश. त्याने गादी घेतली. नंतर रजिया सुलतान इल्तुतमिशची मुलगी. त्यानंतर आला मोइमुद्दीन बहराम शाह. त्यानंतर अल्लाउद्दीन मसूद शाह. नंतर नसरुद्दीन मसूद शाह. नंतर गयासुद्दीन बलबम. आणि नंतर बुरई खान. हे बुरई खान काही नाही, 3 वर्ष फक्त त्यांनी राज्य केलं, पण त्याच्यानंतर मग त्याची हत्या करण्यात आली आणि नंतर मग खिलजी वंशाची स्थापना झाली. पण गुलाम वंशामध्ये हे सगळे राजे जे आहेत ते महत्वाचे. जसं की प्रश्न आला होता एक्झाम मध्ये की सय्यद वंशामध्ये खालीलपैकी किती राजे होते. मग असाच प्रश्न येऊ शकतो की गुलाम वंशामधले राजे किती. म्हणून ही स्लाइड जी आहे ती तुमच्यासाठी महत्वाची आहे. सय्यद वंश गुलाम वंशामध्ये जी काही पूर्ण त्या ठिकाणी वंशावळ आहे ती तुमच्या समोर मी मांडली आहे. आता आपण पहिल्यापासून सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे कुतुबुद्दीन ऐबक. मी तुम्हाला सांगितलं होतं की कुतुबुद्दीन ऐबक जो आहे हा गुलाम होता. कुणाचा रे? मोहम्मद घुरीचा. ठीक आहे, मोहम्मद घुरीचा कोण होता? गुलाम. आणि हा कुतुबी तुर्क जातीचा होता. कुतुबी तुर्क जातीचा होता. निशापूरच्या गाजीने याचं नाव ठेवलं होतं नसरुद्दीन अब्दुल्ला अजीब कुकी. असं लय मोठं नाव ठेवलं होतं, नसरुद्दीन अब्दुल्ला अजीज कुकी. आणि निशापूरच्या या गाजीनेच काय केलं, ह्याला शिक्षण वगैरे दिलं सगळं मस्तपैकी. ठीक आहे, शिक्षण वगैरे दिलं आणि विकलं. कुणाला रे? घोरीला विकलं. ठीक आहे, मोहम्मद घोरीला हिची काय केली, घोरीला विक्री केली. आणि नंतर मग पुढची ते स्टोरी तुम्हाला माहिती आहे. कुतुबुद्दीन ऐबक जो आहे तो दिल्लीच्या त्या ठिकाणी गादीवर बसला मोहम्मद घुरीच्या नंतर. त्यानंतर गुलाम वंशाचा संस्थापक म्हणून ह्याला ओळखलं जातं. हातिमताई म्हणून कोणास ओळखतात? लक्षात घ्या, हातिमताई म्हणून कोणास ओळखतात? तर कुतुबुद्दीन ऐबक यांना ओळखतात. बरं, दिल्ली सुलतानशाहीची स्थापना कुणी केली? कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली. खूप मोठे प्रश्न तयार होतात, लक्षात घ्या. कुतुबुद्दीन ऐबकने भारतामध्ये सुलतानशाहीची स्थापना केल्यानंतर त्याची राजधानी कुठे केली? तर लक्षात घ्या, लाहोर राजधानी होती. आता लाहोर का, याचं एक्सप्लेनेशन मी पुढच्या ह्याच्यामध्ये देईन. फक्त लाहोर राजधानी होती इतकं लक्षात राहून द्या. ठीक आहे, हा घाबरायचा जरा, म्हणून लाहोर होती. म्हणूनच मी ह्याच्या समोर सांगत नाही, हे जरा गेलं ना बाजूला मग तुम्हाला सांगतो का लाहोर होती. तर लाख बक्ष याला त्या ठिकाणी आमिरे आखूर व कुरान खा ही उपाधी जी आहे ती दिली होती.
आता लाख बक्ष का? कारण लाख रुपयाला घेतला असं म्हणून लाख बक्ष. बरं आमिरे आखूर म्हणजे काय? तर आमिरे आखूर ही मोहम्मद घोरीने दिलेली उपाधी होती याला. ठीक आहे. घोरीने ही काय केली होती उपाधी जी आहे ती कुतुबुद्दीन ऐबकला दिली होती. काय म्हणणं होतं कुतुबुद्दीन मोहम्मद घोरीचं? किंवा हे आमिरे आखुरे म्हणजे घोडे जे होते ना घोडे, त्या घोड्यांच्या सैनिकांचा प्रमुख त्याला म्हणायचे आमिरे आखूर. बरं कुराण खा अशी उपाधी का दिली? कारण ह्याचा आवाज इतका सुंदर होता ना, तत्कालीन विद्वान म्हणतात, मी नव्हतो तेव्हा, खूप सुंदर होता आवाज याचा. आणि तो त्या सुंदर आवाजामध्ये कुराण जे आहे ती मुखोगत सांगायचा, मुखोगत पठण करायचा, त्याची कुराणाची पठण खूप चांगला करायचा. म्हणून ह्याला कोणती पदवी दिली? कुराण खाची पदवी दिली. ठीक आहे ना? ओके. त्यानंतर जून 1206 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक केला. तत्कालीन विद्वान, आता ह्याच्यामध्ये विद्वान कोण कोण होते? हसन निजामी होता, यांनी ताज अल मासीरची रचना केली. ठीक आहे, ताज अल मासीर. त्यानंतर फक्र ए कबीर हे सुद्धा होता, त्याने तारीख ए मुबारक शाही हा ग्रंथ लिहिला. तारीख ए मुबारक शाही ग्रंथ कुणी लिहिला? तर फक्र ए कबीर यांनी तारीख ए मुबारक शाही ग्रंथ लिहिला. त्यानंतर आता बघा हे तुम्हाला दिसतंय कुतुब मिनार असं वरती जायला लागलं. ठीक आहे, तर यांनी काय काय निर्माण केलं? तर सगळ्यात पहिले कुबत अल इस्लाम ही मस्जिद दिल्ली इथं बांधली. तुर्कद्वारे बनवलेली भारतातील पहिली मस्जिद कोणती? ठीक आहे, तुर्कांद्वारे बनवली गेलेली भारतातील पहिली मस्जिद कोणती होती? तर कुतुब अल इस्लाम मस्जिद. कुठे आहे ती? दिल्लीला. हे बघा त्याचा फोटो. ठीक आहे, कुतुब अल इस्लाम मस्जिद. आणि ही जी मस्जिद आहे ती 27 जैन विष्णू मंदिरांना तोडून त्या ठिकाणी काय केली होती? बांधण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर आता हे कुतुब मिनार तर तुम्हाला माहितच आहे, हे बघा कसं वरती दिसते पूर्ण. ठीक आहे, कुतुब मिनार जी आहे दिल्लीची, याचा पहिला मजला कुतुब मिनारनी बांधला. लक्षात घ्या, कुतुबुद्दीन ऐबकनी बांधला. कुणाच्या स्मरणार्थ बांधलाय रे? कुतुब मिनार जी आहे ती त्या ठिकाणी कुणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आली आहे? तर कुतुबुद्दीन ऐबकचे काका होते, कुतुबुद्दीन कुकी नाव होतं त्यांचं. ठीक आहे, ते पुढे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहेत. पण त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी ती बांधली होती. पहिला मजला कुतुबुद्दीनच्या काळात. दुसरा आणि चौथा मजला जो आहे तो इल्तुतमिशच्या काळात. मी तुम्हाला सांगितलं होतं कुतुबुद्दीनचा जावई आहे कोण? इल्तुतमिश. ह्याच्यानंतर आरामशाह येईन, आरामशाहने आराम केला म्हणून इल्तुतमिशने सत्ता घेतली. आणि त्याच्या काळामध्ये मग पाचवा मजला जो बांधण्यात आला तो फिरोजशाह तुगलकच्या काळामध्ये बांधण्यात आला. ठीक आहे, आता तुगलक घराणं म्हणजे आजच्या लेक्चरचं सगळ्यात शेवटचं घराणं तुगलक. ठीक आहे, मग ते तुगलक घराण्यामध्ये काय केलंय? तर ह्याचा पाचवा मजला बांधलाय. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न इथं तयार झाला की कुतुब मिनार जी आहे ती किती मजली आहे? 5 मजली. समजते ना? आणि पहिला मजला कुतुबुद्दीननी बांधला, दुसरा आणि चौथा म्हणजे तिसरा सुद्धा त्यांनीच बांधला असं ना भाऊ, कुणी? इल्तुतमिशने. आणि पाचवा मजला जो आहे तो फिरोजशाह तुगलकच्या काळात बांधण्यात आला. त्यानंतर अढाई दिन का झोपडा, हे अढाई दिन का झोपडा अजमेर मध्ये आपल्याला दिसतं. ठीक आहे, अढाई दिन का झोपडा म्हणून त्याला ओळखलं जातं. हे सुद्धा कुणी बांधलं? तर कुतुबुद्दीन ऐबकनी बांधलं. आता कुतुबुद्दीन ऐबक जरा 2 स्लाइड पलीकडे गेलाय, म्हणून तुम्हाला हे इथं सांगतो की कुतुबुद्दीन ऐबक जो आहे तो लाहोरला का राहायचा? कारण त्याला भीती वाटायची मोहम्मद घोरीच्या अन्य दासांची. बघा ना, लक्षात घ्या ना, दास फक्त कुतुबुद्दीन ऐबक इतका नव्हता, पण दिलं सगळं कुतुबुद्दीन ऐबकला. त्यामुळे दुसरे जे दास होते, दुसरे जे गुलाम होते, कुणाचे? मोहम्मद घोरीचे. ते घोरीचे गुलाम जे आहेत ना ते त्या ठिकाणी ह्याच्यावर डोळे खाऊन का ह्याला सगळं दिलं, आम्ही काय चुकी? आणि त्याच्यामध्ये एक होता ताजुरुद्दीन एल्दोज. ठीक आहे, ताजुरीन एल्दोज हा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी भयानक होता. कुतुबुद्दीन ऐबक नेहमी ह्याला घाबरायचा, ह्याची भीती. ऐबकला दिल्ली न येता लाहोरलाच तो त्या ठिकाणी राहायचा. दुसरा होता नासिरुद्दीन कुबाचा, हा दुसरा. पण ह्याला काय केलं? ऐबकने आपल्या बहिणीचा विवाह याच्याशी करून टाकला. म्हणजे टेन्शन नाही भाऊ, नंतर तू मला मारू शकत नाही. कोण? नसरुद्दीन कुबाच्या सोबत. कुणी केलं? ऐबकने आपल्या बहिणीचा विवाह करून टाकला. ठीक आहे. त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू चोगन नावाचा एक खेळ आहे. आता घोड्यावर बसून त्या ठिकाणी नाही का असं खेळतात. ठीक आहे, चोगन नावाचा एक खेळ असतो. तर ते घोड्यावर बसून तो खेळत होता. ते घोड्यावरून तो पडला खाली आणि 1210 मध्ये त्याचं काय झालं? घोड्यावर पडून मृत्यू झाला. त्याला लाहोर येथे त्याला दफन करण्यात आलं. त्यानंतर त्याचं गाबडं आलं 1210 ज्याचं नाव होतं आरामशाह. हा राजापदाला अयोग्य होता. नावामध्येच आहे, बापाने पहिलेच ठरवलं असं नाही आरामच करणार आरामशाह. ठीक आहे, म्हणून ऐबकचा जावई बघा कोण आहे? ऐबकचा जावई कोण? इल्तुतमिश. इल्तुतमिशने काय केलं? लढाई करून आरामशाहला गादीवरून उठवले व स्वतः त्या ठिकाणी राजा झाला. आता लक्षात घ्या, इल्तुतमिश कोण आहे? इल्तुतमिश हा कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम आहे आणि प्लस कुतुबुद्दीन ऐबकचा जावई सुद्धा आहे. समजताय?
म्हणून याला आपण काय पदवी देणार आहे, तर गुलामांचा गुलाम असे कोणास म्हणतात. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे, तर स्टार करून ठेवा. गुलामांचा गुलाम का, कारण कुतुबुद्दीन ऐबक गुलाम आणि त्याचा गुलाम इल्तुतमिश, म्हणून गुलामांचा गुलाम सुलतान झाला. बरं, दिल्ली राजधानीचा वास्तविक संस्थापक ह्याला म्हणतात, कारण हा घाबरत नव्हता, हा आला आपलं, ठीक आहे. तो ताजुद्दीन एल्दोजला येऊन दे म्हणे, काय करायचं आपण बघून घेऊ, पण आपण दिल्लीमध्ये जाणं गरजेचं. कोण म्हणलं, इल्तुतमिश. म्हणून दिल्ली राजधानीचा वास्तविक संस्थापक कोण आहे, तर इल्तुतमिश आहे. बरं, गुलाम चालिसाचे गठन केले. तरीचे तिसरे युद्ध बघा, तरीचे तिसरे युद्ध कुणासोबत, एल्दोज आणि इल्तुतमिश, ठीक आहे. हा ऐबकचा जावई होता, हे तर तुम्हाला सांगितलं. अकबरने ऐबकने 1,00,000 जितल मध्ये ह्याला विकत घेतलं होतं, म्हणजे गुलाम होता ना म्हणून विकत घेतलं होतं. बगदादच्या कफिलापासून, खलिफ्यापासून, खलिफा पाहिजे, खलिफा, ठीक आहे. खलिफ्यापासून, बगदादचा जो खलिफा होता म्हणजे धर्मगुरू प्रमुख जे होते, त्यांच्याकडून ह्यांनी काय केलं, मान्यता मिळवली, काय, सुलतानाची मान्यता मिळवली, ठीक आहे. आता एल्दोज, हे का, ताजुद्दीन एल्दोज हा आला. याने सगळ्यात पहिले काय केलं, खारीम जहा, ठीक आहे, खारीम शाह याच्यावर त्या ठिकाणी हल्ला केला. तेव्हा त्या ठिकाणी एल्दोजचा पराभव झाला, ठीक आहे. आता बघा खारीम जहा किती भयानक असन. त्यानंतर 1215 मध्ये इल्तुतमिशवर हल्ला केला. मी तुम्हाला सांगितलं एल्दोजचं युद्ध, तरीचं तिसरं युद्ध कधी झालं, तरीचं तिसरं युद्ध 1215 मध्ये. तेव्हा काय झालं, इल्तुतमिशने पुन्हा एल्दोजचा पराभव करून टाकला, म्हणजे ह्याचा किस्सा आता संपला. समजताय. नंतर झालं काय, की मुलतान आणि सिंधवर कब्जा केला कोणी, इल्तुतमिशने. कसं, नसरुद्दीन कुबाचा जो होता ना, मी आता सांगितलं होतं, कुतुबुद्दीन ऐबकने काय केलं, त्याची बहीण जी होती ती कुबाच्याला दिली होती. हा दुसरा गुलाम होता, लक्षात घ्या. हा एक गुलाम, या दोघांची भीती वाटत होती. समजताय. मग इल्तुतमिशने काय केलं, आपली सेना पाठवून 1228 मध्ये कुबाच्याला हरवले, म्हणून कुबाच्याने सिंधू नदीमध्ये उडी मारून आत्महत्या करून टाकली. हॅट म्हणे, माझा जो त्या ठिकाणी मेवणा आहे त्याच्या गुलामाने मला हरवलं, लाज वाटली असन कुणाला, कुबाच्याला, आणि त्यांनी सिंधू नदीमध्ये उडी मारून आत्महत्या करून टाकली. म्हणजे जे सगळे त्या ठिकाणी शाखा होत्या मोहम्मद घुरीच्या गुलामांच्या, त्या सगळ्या कुणी छाटल्या, तर इल्तुतमिशने छाटल्या. आणि मग इल्तुतमिशला सगळ्यात मोठा सामना करावा लागला तो चंगेज खानचा, ठीक आहे. चंगेज खान प्रचंड पराक्रमी माणूस. हा जो चंगेज खान होता, हा चंगेज खान याने काय केलं माहिती का, मंगोल शासक होता चंगेज खान. याने काय केलं, खारिमजम शाह जो होता ना, खारिमजम शाह याचा पराभव केला. आणि याचा पराभव केल्यानंतर या खारिमजम शाहचा जो पुत्र होता, ज्याचं नाव होतं जलालुद्दीन मंगबर्नी, ठीक आहे, जलालुद्दीन मंगबर्नी, हा आला होता इल्तुतमिशला शरण, की भाऊ मला शरण दे, मला चंगेज खान मारणार आहे. पण इल्तुतमिशने ह्याला काही शरण दिली नाही. कशाला उगं त्या ठिकाणी तुला शरण द्यायची, त्या चंगेज खानला अंगावर घ्यायचं, नको, आपल्याला कोणी शिकवलं नाही. म्हणून इल्तुतमिशने काय केलं, याला शरण दिली नाही, किंवा याला आपल्या राज्यामध्ये साथ दिली नाही. बस हे जलालुद्दीन मंगबर्नी जो आहे, याला शोधण्यासाठी हा मंगोल प्रथमतः भारतामध्ये आला होता, ठीक आहे. आला, ह्याला घुसलून घेऊन गेला. सर्वात प्रथम आपल्या नावाचे शिक्के कुणी चढवले, तर इल्तुतमिशने चढवले, लक्षात घ्या. कारण आता इथं काय होतं, तुम्ही म्हणता मास्तर ते मग ऐबकनी का नाही चढवले, अरे ऐबकनी सगळं भीतीमध्येच गेला ना तो, समजतंय. 1206 ला त्याला गुलाम पदामधून मुक्त होऊन ते सुलतान झाला. सुलतानची पदवी तर घेतलीच नाही, त्याने गुलाम म्हणून राहिला. आणि 1210 मध्ये त्याचा कार्यक्रम उरकला, समजतंय, घोड्यावरून पडून मृत्यू. बरं, इल्तुतमिश जो आहे तो त्या ठिकाणी काय झाला, त्या गादीचा प्रमुख. आता ह्याच्या हातामध्ये येईल ना, आता शिक्के चालवणार, प्रशासन व्यवस्था चालवणार, कारण ह्याच्याकडे वेळ आहे, समजतंय. आणि म्हणून ह्यांनी लय मोठे काम बी केले. काम काय केले, तर दिल्ली सुलतानगडीचा मकबरा, ठीक आहे, उतरन नसरुद्दीन महमूद शाहचा मृत्यू तुर्कांनी बनवलेला पहिला त्या ठिकाणी मकबरा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो, ठीक आहे. काय, तर दिल्ली इथं सुलतानगडीचा मकबरा आहे. हा सुलतानगडीचा मकबरा जो आहे तो कुणाचा आहे, तर नसरुद्दीन महमूदचा, ठीक आहे. मग नसरुद्दीन महमूद जो कुबाचा होता ना तो, ठीक आहे, तर त्याचा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचा मकबरा जो आहे तो इथं बनवला. हा तुर्कांच्या बनवलेला पहिला मकबरा होता, लक्षात घ्या. मकबरा जो तुर्कांनी बनवला हा पहिला होता, सुलतानगडीचा मकबरा. त्यानंतर नागौर राजस्थान, इथं आसर किंगचा दरवाजा आहे, इथं आसर किंगचा दरवाजा, राजस्थान नागौर, ठीक आहे. पंचायत राज, तुम्ही पंचायत राज वाचत असताना माहित होईल तुम्हाला की भारतामध्ये सगळ्यात पहिले पंचायत राजची सुरुवात झाली ते राजस्थानचं नागौर.
मग ते नागौरमध्ये काय आहे तर आसर किंगचा दरवाजा आहे. ठीक आहे. आता या आसर किंगच्या दरवाजापासूनच पुढे अकबर जो होता ना, अकबर अकबर माहिती तुम्हाला. ठीक आहे. पुढे मुघल कालखंडामध्ये येणारे बाबर, बाबर नंतर हुमायूं, हुमायूं नंतर अकबर. या अकबरने बुलंद दरवाजा बनवला होता, बुलंद दरवाजा. त्याची प्रेरणा कुठून घेतली होती तर आसर किंगच्या दरवाजापासून. ठीक आहे. चला ते पुढे बदायूं यूपी इथं हाऊस ए शशमी म्हणजे शशमी ईदगाह जी आहे ती बनवली होती. त्यानंतर दिल्ली दिल्ली इथं इल्तुतमिश जो आहे त्याचा मुकबरा आहे. हे स्क्रॅची शैलीत भारतात बनवलेला पहिला मुकबरा. लक्षात घ्या, स्केच शैलीमध्ये भारतात बनवलेला पहिला मुकबरा कोणता तर तो इल्तुतमिशचा मुकबरा आहे, जो दिल्ली इथं आहे. बघा तो असा दिसतोय. ठीक आहे. मध्ये इथं ह्याच्या खाली इल्तुतमिश झोपलाय. ठीक आहे. हे त्याची त्या ठिकाणी समाधी. आणि अजून एक तुम्हाला सांगितलं की कुतुब मिनारचा जो त्या ठिकाणी दुसरा, तिसरा आणि चौथा मजला, मी तुम्हाला सांगितलं कुतुब मिनार 5 मजली आहे. पहिला मजला कुणी बनवला, ह्या इथं पहिला मजला बनवला कुणी तर कुतुबुद्दीननी. ठीक आहे. कुतुबुद्दीन ऐबकनी. दुसरा, तिसरा आणि चौथा, दुसरा, तिसरा आणि चौथा हे 3 मजले कुणी बनवले कुतुब मिनारचे इल्तुतमिशने. ठीक आहे. आणि इकडे वरचा 5वा मजला कुणी बनवलाय तर फिरोजशाह तुगलकने. ठीक आहे. तर ते अशा रीत्या ते आपल्याला जाता येतं, सांगता येतं. त्यानंतर झालं काय की इल्तुतमिश जो आहे त्याचा मृत्यू झाला. कसा झाला तर बानियान वर हल्ला करण्यासाठी जात असताना त्याचा 30 एप्रिल 1236 रोजी मृत्यू झाला. ठीक आहे. आजकाली त्याचा मृत्यू कार्यक्रम उरकला. नंतर रुकनुद्दीन फेरोज. ठीक आहे. रुकनुद्दीन फेरोज कोण होता, त्याचा पोरग होतं कुणाचं इल्तुतमिशचं. हा अयोग्य पुत्र होता, म्हणजे ह्याला राजा म्हणून काही त्याचं नव्हतंच. म्हणून याची जी त्या ठिकाणी मुलगी होती जिचं नाव होतं रजिया. ठीक आहे. रजिया सुलतान म्हणतो ना आपण, रजिया. यांनी काय केलं, आपल्या भावाला तुरुंगात पाठवलं आणि स्वतःला काय केलं, राजा घोषित केलं. कुणी, रजिया सुलताननी. 1236 ते 1240 पर्यंत 4 वर्ष रजिया सुलतानने राज्य केलं दिल्लीवर. ठीक आहे. म्हणून दिल्लीची पहिली महिला सुलतान कोण आहे, रजिया सुलतान. आणि रजिया सुलतानचं नंतर मग त्या ठिकाणी विवाह झाला होता भटिंडाचा राजा होता, ज्याचं नाव होतं सुभेदार अल्तुनिया. ठीक आहे. सुभेदार अल्तुनिया ह्याच्यासोबत तिचा विवाह झाला होता, भटिंडाच्या राजासोबत. पण जेव्हा एखादी स्त्री राज्यकारभार सांभाळते तेव्हा त्या दरबारामध्ये जे असतात ना त्यांची चाव 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 व्हायला सुरुवात होते. म्हणजे झालं काय की स्त्री आणि ती सुलतान याला विरोध करायला लागले लोक. समजतंय. यात प्रमुख होते निजामुद्दीन जुनैदी. ठीक आहे. हा इल्तुतमिशचा वजीर होता आणि तोच काय वजीरच काय करायला, रजिया सुलतानला विरोध करायला लागला. परिणामतः रजिया सुलतान तर एकतर राज्य करायची, ठीक आहे, ओके, पण इस्लाम धर्मानुसार पडदा पद्धत त्या ठिकाणी करून राज्य करणं गरजेचं होतं. तर यांनी काय केलं, पडदा पद्धत सोडून पुरुषांप्रमाणे राज्यकारभार सुरू केला. मग इस्लाम विरोध झाला ना. समजतंय. आणि यामुळे सरदारांनी काय केलं, मग ह्याच्या विरोधात उठाव करायला सुरुवात केला. कुणाच्या, रजिया सुलतानच्या. आणि मग रजिया सुलतान जे आहे बहरमशाह यांनी काय केलं, सगळ्यांना एकत्र केलं. हे जुनेद जो होता जुनेदी त्यालाही एकत्र घेतलं. बहरामशाहनी घेऊन युद्ध केलं कुणासोबत, रजिया सुलतान सोबत. तेव्हा रजिया सुलतानच्या पतीने म्हणजेच कुणी रे, अतुनियाने काय केलं, त्याला साथ दिली. पण या ठिकाणी या युद्धामध्ये काय झालं, बहरामशाहचा विजय झाला आणि रजिया सुलतान आणि अतुनियाचा पराभव झाला. नुसता पराभवच नाही तर कैथल या ठिकाणी दोघांच्याही हत्या करण्यात आल्या, दोघांनाही मारण्यात आलं. ठीक आहे. मग 1240 कोण बसणार, बहरामशाह. ठीक आहे. बहरामशाह गादीवर बसणार. म्हणून ह्याचं पूर्ण नाव काय, मुइजुद्दीन बहरामशाह. 1240 ते 1242 असा त्याचा कालखंड आहे. एतगीन याला दरबारात आता एदगीन नावाचा एक व्यक्ती होता, लक्षात घ्या. एदगीन याला काय केलं होतं, दरबारात नायबे मामलिकात हे पद देण्यात आले. नायबे मामलिकात हे असं पद होतं, लक्षात घ्या, आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर पेशवापद. पेशवापद असं पद निर्माण झालं आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये, आपण ते पाहणार आहेत की ज्याच्यामुळे झालं असं की कुठेतरी राजापेक्षा श्रेष्ठ पेशवे होऊ लागले. मग नायबे मामलिकात हे असंच पद होतं, लक्षात घ्या. बहरामशाहनी नायबे मामलिकात पदावर त्या ठिकाणी एदगीनला बसवलं, पण त्यामुळे ते राजापेक्षा श्रेष्ठ व्हायला लागला. त्यामुळे त्या पदाचं महत्व जे आहे ते वाढू लागलं. म्हणून बहरामशाहला आला राग आणि बहरामशाहनी काय केलं, एदगीनची करून टाकली हत्या. आता परिणाम असा झाला की एदगीनची हत्या केली म्हणून लोकांनी विद्रोह करायला सुरुवात केला आणि बहरामशाहला गादीवरून काढून टाकलं. नंतर आला अल्लाउद्दीन मसूद शाह.
हा 1242 ते 1246 पर्यंत गादीवर बसला. कोण? अल्लाउद्दीन मसूद शाह. बलबन 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 ठीक आहे, बलबन याला आमिर ए हजीब ठीक आहे, आमिर ए हजीब या पदावर बसवलं. बलबन आता पुढे राजा होणार आहे बघा. बलबन ह्याला काय केलं? आमिर ए हजीब या पदावर बसवलं, नियुक्ती करण्यात येते. व तो नंतर काय होतो? दमादमानी बलबन कोण होतो? किंग मेकर. लक्षात घ्या, हाच नंतर किंग मेकर होऊन जातो. आणि 1246 मध्ये मसूद शहाचा सुद्धा मृत्यू झाला. आणि मसूद शहाच्या मृत्यूनंतर मग बलबनने नसरुद्दीन मसूद शाह याची त्या ठिकाणी नियुक्ती केली. बघा, अल्लाउद्दीन मसूद शाह नंतर नसरुद्दीन मसूद शाह 1246 ते 1265. आता याच्या कालखंडामध्ये लक्षात घ्या, त्यांनी नुसतं त्या ठिकाणी याला राजावर पदी बसवलं नाही कुणी, बलबननी, तर स्वतःच्या पुत्रीचा विवाह सुद्धा नसरुद्दीन मसूद शाह सोबत करून टाकला. ठीक आहे, बघा, बलबनने नियुक्ती केली. बलबनने मुलीचा विवाह यासोबत केला, म्हणून बलबनला उलुग खा ही उपाधी दिली. आता उलुग खाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचला. कोण? बलबन. 1265 मध्ये नसरुद्दीन मसूद शहाचा मृत्यू झाला. लक्षात घ्या. आता 1265 मध्ये जेव्हा ह्याचा मृत्यू होतो तेव्हा मग गादीवर आता कुणाला बसवायचं हे कुणाकडे आहे? बलबनकडे. पण बलबन नंतर काय करतो? बलबन स्वतःच त्या ठिकाणी राजा होऊन जातो. हे का? गयासुद्दीन बलबन 1265 ते 1267 असा त्याचा काय आहे त्या ठिकाणी टायमिंग जो आहे तो आपल्याला सांगता येईल. आता हा गादीवर बसला तेव्हा रक्त आणि लोहाची नीती त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली. रक्त आणि लोहाची नीती म्हणजे काय? रक्त आणि फक्त तलवार म्हणजे लोखंड, बस ह्यानीच त्या ठिकाणी काय करू शकतो आपण? विजय प्राप्त करू शकतो. रक्त आणि लोहाची नीती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर बहारुद्दीन हे त्याचं खरं नाव होतं. इल्बरी तुर्क होता हा, इल्बरी तुर्क. आणि यांनी बलमनी वंश जे आहे तिची स्थापना केली होती. बलमनी वंश लक्षात घ्या. गुलाम वंशामध्ये बलमनी वंश जो आहे तो ह्यांनी स्थापन केला गयासुद्दीन बलबन यांनी. ठीक आहे, फक्त इतकं लक्षात राहून द्या. पण याचा त्या जास्त दिवस काही चालला नाही. पुढे आता लगेच त्या ठिकाणी खिलजी डायनेस्टी सुरू होऊन जाईल 1290 लाच. म्हणजे हा गेला, ह्याच्या 3 वर्षामध्ये 1290 खिलजी वंश भारतामध्ये स्थापन होतो. ठीक आहे, पण इथं लक्षात घ्या, गयासुद्दीन बलबन जो होता यांनी सुलतानाला सुलतानचे पद हे ईश्वरद्वारा प्राप्त होते असं त्यांनी सांगितलं. मी ईश्वराचा प्रतिनिधी आहे. म्हणजे मी कोण आहे? जिल्हे अल्लाह आहे. ठीक आहे, जिल्हे अल्लाह म्हणजे काय? की ईश्वराचा प्रतिनिधी. ठीक आहे, त्यानंतर आता लक्षात घ्या, जिल्हे इलाही म्हणजे काय? जिल्हे इलाही ही एक त्या ठिकाणी काय केलं होतं अकबरने. अकबर जेव्हा होता ना तेव्हा त्यांनी जिल्हे इलाही नावाची एक समाज म्हणजे एक धर्म सुरू केला होता. समजतंय? ते जिल्हे इलाही होतं. हे जिल्हे अल्लाह म्हणजे काय? की मी ईश्वराचा प्रतिनिधी आहे. समजतंय? सुलतान पद हे दैविक असते असं याचं मत होतं. आणि यांनी 2 प्रथा सुरू केल्या. एक म्हणजे सजदा आणि दुसरं म्हणजे पाऊस पद प्रथा. सजदा म्हणजे काय? की दरबारामध्ये कुणीही आलं की ते आपल्या भाषेमध्ये काय? मुजरा. ठीक आहे, तर करायचा. आणि पाऊस प्रथा काय होती? तर पाऊस म्हणजे काय? की नुसता मुजराच करायचा नाही, तर पुढे यायचं आणि राजा जिथं पाय ठेवलेला असेल, राजा असं पाय ठेवून बसला ना, तर त्याची पायाची अशी पप्पी घेऊन टाकायची. ठीक आहे, त्याला म्हणायचं पाऊस प्रथा. ठीक आहे, ते पाय जे आहे त्याचं किस करायचा राजाचा, बरं का. मंगोल पासून वाचण्यासाठी वायव्य सीमेवर त्यांनी किल्ले उभारले, कारण ह्याला सगळ्यात जास्त भीती मंगोलांची होती. चंगेज खान आता बघितला ना. ठीक आहे, मंगोलापासून वाचण्यासाठी यांनी किल्ले उभारले. बारिद ए मुबारिक हा गुप्तचर विभाग जो आहे तो स्थापन केला होता. आपण प्रशासन विभागामध्ये बघणारच आहे. गयासुद्दीन बलबनने कोणता गुप्तचर विभाग स्थापन केला? तर बारिद ए मुबारिक. पुन्हा आता हा प्रश्न खूप महत्वाचा होता. आमिर खुसरो खाली मुंडी पाताल धुंडी म्हणतात त्याला, तसं गत आहे. आमिर खुसरो याने 7 सुलतानाचा काल बघितलाय. लक्षात घ्या, आता सुरू झालाय हा बलबन. बघा आता कुठपर्यंत असतो आपल्यासोबत. ठीक आहे, कोण? आमिर खुसरो. 7 सुलतानाचा काळ बघितलेला व्यक्ती म्हणून ह्याला ओळखलं जातं. बलबनचा पहिला मुलगा मुहम्मद खान मंगोलकडून मारला गेला, ह्याचा कार्यक्रम उरकला. दुसरा मुलगा बुगए खान जो होता तो 1287 ला गादीवर आला पण त्याचे युद्ध जलालुद्दीन खिलजी सोबत झाले. लक्षात घ्या, आता आला जलालुद्दीन खिलजी. शेवटचा राजा कोण रे? मग गुलाम वंशामधला
बुगये खान, ठीक आहे, बुगये खान आला आणि त्याचं युद्ध कुणासोबत झालं 1290 मध्ये जलालुद्दीन खिल्जी सोबत झाले आणि भारतामध्ये काय झालं मग खिल्जी वंशाची स्थापना झाली. म्हणजे इथपर्यंत होतं तुमचं गुलामवंश. गुलामवंश इथं संपून जातं. मग सुरू होते तुमचं खिल्जी वंश. आता खिल्जी वंश म्हटलं तर लक्षात घ्या ह्याचा कालखंड आहे 1290 ते 1320. तीनच राजे आहेत त्याच्यामध्ये, महत्वाचे तीनच राजे आहेत लक्षात घ्या. ह्याच्यानंतर यांचा कार्यक्रम संपला. बघा ना किती टाइम टेबल आहे. एक 30 वर्ष यांनी राज्य केलं, पण 30 वर्षामध्ये लय धिंगाणा घातला भाऊनी. कुणी अल्लाउद्दीन खिल्जीनी पिक्चर बनला त्याच्यावर एक, ठीक आहे. आता जलालुद्दीन फिरोजशाह खिल्जी जो आहे ना, जलालुद्दीन फिरोजशाह खिल्जी हा खिल्जी वंशाचा संस्थापक, ठीक आहे. खिल्जी वंशाचा कोण आहे? संस्थापक आहे. 1290 ते 1296 असा त्याचा कालखंड आहे. अल्लाउद्दीन खिल्जी नंतर आला, ठीक आहे, याला मारून त्याचा त्या ठिकाणी पुतण्या होता, मारलं काकाला आणि गादीवर आला अल्लाउद्दीन खिल्जी 1296 ते 1316 आणि नंतर कुतुबुद्दीन मुबारक शाह खिल्जी 1316 ते 1320 असा त्याचा कालखंड आहे. आता जलालुद्दीन फिरोजशाह खिल्जी याचा पहिला भाग आपण बघूया. जलालुद्दीन फिरोजशाह खिल्जी. जलालुद्दीन फिरोजशाह खिल्जी 1290 ते 1296 असं त्या ठिकाणी त्याचा कालखंड. हे खिल्जी वंशाचा संस्थापक आहे. ह्याच्या संदर्भामध्ये एक महत्वाचं त्या ठिकाणी गोष्ट लक्षात राहून द्या. खिल्जी वंशाचा संस्थापक म्हणून ह्याला ओळखलं जातं, ठीक आहे. त्यानंतर मी एक कॉल घेतोच, एक कॉल घेतो प्लीज. हॅलो मॅडम, मी ऑनलाईन लेक्चर मध्ये मी करतो तुम्हाला कॉल, लगेच कॉल होतो. जलालुद्दीन फिरोजशाह कोण आहे? खिल्जी, ठीक आहे. आता दक्षिण भारतात, ठीक आहे, दक्षिण भारतामध्ये प्रथम विरुद्ध सर्वात प्रथम अभियान कुणी केलं असेल तर ते जलालुद्दीन फिरोजशाह खिल्जींनी केलं. आणि या अभियानाचा प्रमुख कुणाला केलं? स्वतःच्या पुतण्याला, म्हणजे कुणाला रे? अल्लाउद्दीन खिल्जीला. समजतंय? अल्लाउद्दीन खिल्जीला. याची हत्या त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन करतो, ठीक आहे. याची हत्या त्याचा पुतण्या जो आहे तो करतो, त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन, ठीक आहे. आता झालं काय लक्षात घ्या, या ठिकाणी अल्लाउद्दीन खिल्जी जो आहे हा अल्लाउद्दीन खिल्जी देवगिरीचे जे शासक होते यादववंशी राजे रामदेव चंद्र यांच्यासोबत लढाई केली. कधी? 1296 ला. या लढाईमध्ये रामचंद्र देव जे आहेत ते त्या ठिकाणी यांचा पराभव होतो आणि अल्लाउद्दीन खिल्जीचा विजय होतो. आणि जेव्हा अल्लाउद्दीन खिल्जी या विजयाहून परत येतो तेव्हा तो काय करतो? काकाचा मर्डर करून टाकतो, म्हणजे काकाची हत्या. काकाचा कार्यक्रम उरकला, ठीक आहे. त्यानंतर काय होतं बघा, अल्लाउद्दीन खिल्जी जो आहे हा आला. आता हे बघा ना, ह्याला बघितलं काय आला असेल तुम्ही, ठीक आहे. कोण आहे हो? रणवीर कपूर का काय? काय नाव मला फिक्स माहित नाही, असं तोच असं, ठीक आहे. अल्लाउद्दीन खिल्जी ह्याचा कालखंड आहे 1296 ते 1316 पर्यंत. 1296 ते 1316 याच्या कालखंडामध्ये लक्षात घ्या संपूर्ण दक्षिण भारत जो आहे तो सगळा विजय झाला होता. समजतंय? पण याचं थोडंसं मूळ नाव बघूया. अली गुरसप हे त्याचं पूर्ण मूळ नाव होतं. ह्याला भारताचा सिकंदर म्हणतात बरं का, म्हणणारे आपल्याला माहित नाही. हिची राजधानी होती सिरिया. नव्या धर्माची स्थापना करू इच्छित होता. ह्याचा मित्र होता, तो म्हणला भाऊ तू काय करायला नवीन धर्माची स्थापना, तू येडाय काय, ठीक आहे. नको तसं काय करू नको, नवीन धर्म स्थापन करू नको, जे आहे ते चलो, ठीक आहे. विश्व विजय करण्याचं ह्याचं खूप त्या ठिकाणी इच्छा होती म्हणून ह्यांनी स्वतःला त्या ठिकाणी उपाधी लावली होती सिकंदर सानी म्हणून. कोणास ओळखलं जातं? अल्लाउद्दीन खिल्जीला. नासिरा अमीर अल मोमीन खलिफ्याचा सहाय्यक म्हणून ह्याला ओळखलं जातं, ठीक आहे. नासिरा अमीर अल मोमीन खलिफ्याचा कोण आहे? सहाय्यक आहे हा. स्वतः तर नवीन धर्म स्थापन करत शकला नाही, मग त्या ठिकाणी नसिरा अमीर अल मोमीननी त्या ठिकाणी काय केलं? उपाधी धारण केली, म्हणजे खलिफ्याचा सहाय्यक. पुन्हा यामिनी अल खिलाफत म्हणजे काय? तर खलिफ्याचा उजवा हात म्हणून ह्याला ओळखलं जातं, ठीक आहे. जफर खान हा पराक्रमी सेनापती होता जो मंगोल सोबत लढताना मारला गेला, ठीक आहे. जफर खान हा कोण होता? पराक्रमी सेनापती होता जो मंगोल सोबत लढताना मारला गेला. त्यानंतर आता ह्याची जी त्या ठिकाणी अभियान आहे, ठीक आहे. जफर खान तर गेला, पण ह्याला सापडला 7 फूट उंच असणारा एक हिजडा
ज्याचं नाव होतं मलिक काफूर. मलिक गाफूर याने सगळे विजय जे आहे ते अल्लाउद्दीन खिल्जीच्या पदरामध्ये असे टाकत गेला. कसं, सगळ्यात पहिले अल्लाउद्दीन खिल्जीने काय केलं, गुजरातवर हल्ला केला. लक्षात घ्या, गुजरात अभियान केलं, गुजरात विजय केला. राजा चंद्रदेव बघेल युद्ध करतो, परंतु नंतर देवगिरीला पलायन करून जातो. कोण? राजा चंद्र बघेल. आता राजा चंद्र बघेलची पत्नी होती, जिचं नाव होतं कमलादेवी. कमलादेवी, या कमलादेवी सोबत अल्लाउद्दीन खिल्जी विवाह करतो बरं का नंतर. ठीक आहे, कमलादेवी सोबत काय नंतर विवाह आहे. नंतर मालिक गफूर आला. मालिक गफूरने काय केलं, 1296 मध्ये देवगिरीचा राजा रामचंद्र देव यासोबत त्या ठिकाणी युद्ध केलं. पण युद्धामध्ये तो म्हणला, मी तह करायला तयार आहे भाऊ, तू सांग काय करायचं. ते म्हणला, इतके इतकं कर आम्हाला दे, तयार होतो कर द्यायला. ठीक आहे, कर द्यायला तयार होतो. पण पुढे चलून 1305 ते 1306 दरम्यान तो कराचा भरणा करतच नाही. म्हणून मलिक गफूर काय करतो, इसवी सन 1307 मध्ये पुन्हा देवगिरीवर हल्ला करतो आणि देवगिरी पुन्हा जिंकतो. रामचंद्र देव जो होता त्याला बंदी करतो. पण त्याच वेळेस अल्लाउद्दीन खिल्जीची जी पत्नी असती, कोण रे, कमलादेवी. हे बघा ना, राजा चंद्र बघेलची बायको, पहिले राजा चंद्र बघेलची बायको, आता अल्लाउद्दीन खिल्जीची बायको, चंद्र बघेलची बायको कमलादेवीच्या सांगण्यावरून काय केलं जातं, या त्या ठिकाणी रामचंद्र देव जो आहे देवगिरीचा राजा, त्याला सोडून दिलं जातंय आणि त्याला उपाधी दिली जाते. काय? राय रायंची उपाधी. ठीक आहे, बच गया साला. ठीक आहे, राय रायंची उपाधी जी आहे ती दिली जाते. कुणाला? तर रामचंद्र देव यांना, देवगिरीचा राजा. त्यानंतर आला दक्षिण भारतामध्ये. दक्षिण भारतामध्ये काय केलं, तर वारंगळ राजा रुद्रप्रताप काकतीय शासक होता इथं. ठीक आहे, त्याला त्या ठिकाणी पराभूत केलं. गोलकुंडाच्या जवळ सापडलेला कोहिनूर हिरा जो आहे तो राजा मलिक गाफूरला गिफ्ट करून टाकतो. ठीक आहे, राजा रुद्रप्रताप काय करतो, मलिक गाफूर हा जो आहे इकडे तुम्हाला दिसतोय 7 फूट उंच, ठीक आहे, तर तो काय करतो, त्याला गिफ्ट करून टाकतो. मलिक गाफूरने सगळ्या दक्षिण भारतामध्ये धुमाकूळ घातला होता त्यावेळेस. ठीक आहे, त्यानंतर आहे अल्लाउद्दीन खिल्जी. आता अल्लाउद्दीन खिल्जीचे जे विजय अभियान आहे, आता तरी आपण मलिक गाफूरने केले होते काही, पण अल्लाउद्दीन खिल्जीने काय केलं, जैसलमेरचा विजय केला. इथं एक राजे होते 1301 मध्ये. लक्षात घ्या, 1301 मध्ये राजा हंबीर देव. ठीक आहे, हा रणथंबोरचे राजे म्हणून यांना ओळखलं जातं. आणि यांनी विद्रोही नेता मुहम्मद शहाला व बेहलला आपल्या राज्यामध्ये शरण दिली होती. ठीक आहे, म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीच्या दरबारामध्ये एक होते मुहम्मद शाह आणि दुसरे होते केबला. ठीक आहे, केहबला या दोघांना काय केलं, आपल्या राज्यामध्ये शरण दिली. कुणी? राजा हंबीर देवनी. आणि ह्या दोघांना शरण दिली म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीने 1301 मध्ये काय केलं, राजा हंबीर देववर त्या ठिकाणी हल्ला केला आणि जैसलमेर सगळं जिंकून घेतलं. ठीक आहे, आणि त्याच वेळेस काय केलं मग, ते हंबीर देवच्या पत्नीने वगैरे जोहार प्रथेचं पालन केलं होतं. जोहार प्रथा त्या ठिकाणी म्हणजे अग्नीमध्ये काय केल्या होत्या, उड्या मारल्या होत्या. नंतर दुसरं ज्याच्यावर पद्मावत पिक्चर निघला, पद्मावती सॉरी, ठीक आहे, तर त्याच्यावर आधारित हे 1303 मध्ये मेवाड. लक्षात घ्या, मेवाड वर राजधानी होती चित्तोड. सुरुवातीची राजधानी चित्तोड, नंतर मग उदयपूर, पुढे चलून उदयपूर राजधानी झालेली आहे मेवाडची. ठीक आहे, पहिली राजधानी चित्तोड होती. इथं राजे होते राणा रतनसिंह, आणि राणा रतनसिंह यांच्यावर हल्ला केला. तुम्ही तर पिक्चर बघितलाच असेल, त्याबद्दल काही विशेष नाही. तेव्हा राणी पद्मावती जी होती यांनी जोहर प्रथेचं त्या ठिकाणी पालन केलं होतं. जवळजवळ 13,000 स्त्रिया या सती गेल्या होत्या. ठीक आहे, राणी पद्मावती सोबत. आणि राणी पद्मावतीवर आधारित पद्मावत, त्याच्यावर आधारित नाही पण पद्मावत हे पुस्तक कोणी लिहिलं, लक्षात घ्या, हे पुस्तक लिहिलेलं आहे, पद्मावत पुस्तक लिहिलंय मलिक मोहम्मद जायसी. हे खूप IMP बर का. ठीक आहे, आणि कधी लिहिलं रे, 1540. म्हणजे हे कालखंड कोणता आहे, मुघल. बरं, मुघल बी म्हणता येणार नाही. मुघल कालखंडामध्ये आपला जो हा होता ना, काय नाव आहे त्याचा, हुमायूं. या हुमायूंचा पराभव केला होता 1540 मध्ये. कुणी? शेरशाह सुरीने. ठीक आहे, म्हणजे शेरशाह सुरीचं शासन होतं तेव्हा. आणि तेव्हा मलिक मोहम्मद जायसीने काय केलं होतं, पद्मावत हे पुस्तक जे आहे, हे महाकाव्य, सॉरी पुस्तक नाही म्हणता येईल, महाकाव्य जे आहे ते लिहिलं होतं. ठीक आहे, पद्मावत हे राणा रतनसिंह यांची पत्नी होती, राणी पद्मावती. हे पुढे नंतर मग राणा रतनसिंह कसे, मग त्याच्या पहिले मग राणा कुंभा. ठीक आहे, याबद्दल आपण बघणार आहेत. प्रांतिक राजवंश जेव्हा आपण पाहू तेव्हा मग ह्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो.
आता मलिक गाफूर तर दक्षिणेकडे होता, दक्षिणेकडे तो अजून खाली गेला. 1310 1311 मध्ये मलिक गफूरने होयसळचा विजय केला. ठीक आहे, होयसळचा विजय म्हणजे या ठिकाणी होयसळ साम्राज्य जे आहे ते जिंकलं. तिथला राजा होता वीर बल्लाळ तृतीय आणि राजधानी होती द्वार समुद्र. ठीक आहे, ह्यालाही त्या ठिकाणी विजय केला. त्यानंतर पुन्हा खाली आला कुठं, या इथं तुम्हाला बघितलं पांडे घराणे होते. पांडे घराणे आपण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये बघितलं होतं पांडे घराणे. त्यामध्ये शेवटचा पांडे घराणे सुंदर पांडे आणि वीर पांडे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यापैकी हा जो सुंदर पांडे होता यांनी मदत मागितली होती कुणाला, मलिक गफूरला. मलिक गफूर म्हणला ठीक आहे येतो. सुंदर पांडेला सोबत घेऊन वीर पांडेचा पराभव केला आणि नंतर मग सुंदर पांडेलाही मारून टाकलं. समजताय, म्हणजे अशा रीते हे पांडे वंश जो आहे तो सुद्धा संपून गेला. तिथं गेल्यानंतर मग त्यांनी वीरथुल मंदिर जे होतं ते लुटलं, लिंग महादेव मंदिर जे आहे ते लुटलं, रामेश्वर मंदिर जे आहे आज कन्याकुमारी साईडला ते सुद्धा त्या ठिकाणी कुणी तर मलिक गफूरने लुटले. हे सगळे मंदिर वगैरे लुटून तो पुन्हा वरती चालला गेला. त्यानंतर झालं काय की 1306 मध्ये मंगोल आक्रमण झालं. यांना हरवले कुणी, गयासुद्दीन तुगलकने. लक्षात घ्या, गाजी मलिकने यांना हरवले गाजी मलिकने. गाजी मलिक म्हणजेच कोण रे, गयासुद्दीन तुगलक. आता तुगलक घराणं सुरू होईल बघा. ठीक आहे, पण मंगोल आक्रमणाच्या वेळेस त्याला बॉर्डरवरच हरवणारे कोण होते तर हे गयासुद्दीन तुगलक भाऊ होते. ठीक आहे, सीमारक्षक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. नंतर अल्लाउद्दीनचा मृत्यू झाला 1316 मध्ये. ठीक आहे, जलंधर नावाचा रोग लागला होता त्याला. आता हा रोग कसलाय मला काही विचारू नका, जलंधर नावाचा रोग लागला त्यामुळे ते मेलं. लक्षात घ्या. ठीक आहे, अल्लाउद्दीन खिल्जीचा कार्यक्रम इथं संपला. अल्लाउद्दीन खिल्जीच्या कार्यक्रमानंतर सुरू झाला कुतुबुद्दीन मुबारक शाह खिल्जी. हा शेवटचाच असणार आहे, पण हा डायरेक्ट बसला नाही. लक्षात घ्या, इथं थोडीशी ट्विस्ट आहे कहाणी. सगळ्यात पहिले तर याच्या मोठ्या पुत्राला, म्हणजे हा होता दुसरा पुत्र, पहिला पुत्र बसला होता गादीवर सियाबुद्दीन उमर. लक्षात घ्या, फक्त बसला आणि कुणाच्या संरक्षणाखाली बसला तर मलिक गाफूरच्या संरक्षणाखाली बसला. लक्षात घ्या, मलिक गाफूरने नेतृत्व केलं, बसवलं पहिल्या पुत्राला. पण ह्याची हत्या कुणी केली, या दुसऱ्या पुत्राने मुबारक शाह खिल्जी, म्हणजे हाच वरचा कुतुबुद्दीन मुबारक शाह खिल्जी यांनी काय केलं, त्या ठिकाणी सियाबुद्दीन उमरची हत्या करून टाकली. आता सियाबुद्दीन उमरची हत्या केली म्हणून त्या ठिकाणी राजा कोण झाला, मुबारक शाह खिल्जी. आता मुबारक शाह खिल्जी राजा झाल्यानंतर हा स्वतःच त्या ठिकाणी अयोग्य राजा होता, म्हणून याची हत्या नासरुद्दीन खुसरोने केली. बघा, हत्यावर हत्या व्हायला लागल्या. नासरुद्दीन खुसरोने ह्याची हत्या कधी केली, 1320 मध्ये. आता नासरुद्दीन खुसरोने ह्याची हत्या केली त्यावेळेस नासरुद्दीन खुसरोची हत्या 1320 मध्येच कुणी केली, गयासुद्दीन तुगलकने केली ना भाऊ. आणि एकदा का गयासुद्दीन तुगलकने ह्याची हत्या केली, संपलं. मग बसला गादीवर कोण, गयासुद्दीन तुगलक. आणि मग आपलं पुढचं त्या ठिकाणी वंश कोणता असेल, पुढचा वंश कोणता असेल, तुगलक वंश. समजताय. पण जाता जाता अल्लाउद्दीन खिल्जीच्या कालखंडामध्ये खूप महत्वाच्या काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या बघणं आपल्याला खूप गरजेचं आहे. प्रशासनाविषयी असो. ठीक आहे, प्रशासनाविषयी काही महत्वाच्या नोंदी आपल्याला सापडतात याच्या संदर्भामध्ये. लक्षात घ्या, याच्या कालखंडामध्ये 3 विद्रोह जे आहे, अल्लाउद्दीन खिल्जीच्या कालखंडामध्ये 3 विद्रोह झाले. याचं कारण काय हे शोधण्यासाठी ह्यांनी काय केलं, एक समिती गठीत केली. कुणी, अल्लाउद्दीन खिल्जीने. बघा बरं लोक का विरोध करायला लागले, त्याची 4 कारणं शोधली त्यांनी. बघा आता या समितीने काय केलं, 4 कारणं शोधली. एक तर म्हणे मद्यपानामध्ये वाढ आहे, म्हणे प्रचंड दारू प्यायला लागलेत म्हणे लोक. दारू पिल्यानंतर ह्यांच्या मनात काही बी येते, पार पंतप्रधानाला बी खेटायला जातात मग ते. विशेष नाही ना भाऊ, त्यामुळे विद्रोह व्हायला लागलाय. बरं, जनता काय करत आहे याची माहिती नसणे. बरं, जनता सध्या काय करतीये, कसं खातीये, काय करतीये लॉकडाऊन मध्ये, कळतंय का पंतप्रधान, नाही. चलतंय चलून द्या. समजताय. त्यानंतर व्यापार व श्रीमंत लोकांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. लक्षात घ्या, आणि लोकांकडे पैसे जास्त झाले, मात्र पैसे जास्त झाले. समजताय. म्हणजे ही 4 कारणं शोधली की अल्लाउद्दीन खिल्जीच्या कालखंडामध्ये काय केलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे उठाव जे आहे ते होऊ लागले. मग आता याच्यावर उपाय काय करायचा, मग सगळ्यात पहिले जनता काय करते आपल्याला माहित नाही ना, मग एक काम करा, गुप्तचर विभागाची स्थापना करा. म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीने काय केलं, गुप्तचर विभागाची स्थापना केली. बरं, मद्यपानात वाढ झाली, मद्यपान संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली. लक्षात घ्या, मद्यपानाला संपूर्ण राज्यात दारू बंदीच कायदाच करून टाकला. विशेष नाही ना भाऊ. समजताय. त्यानंतर काय म्हणले होते की व्यापार आणि श्रीमंत लोकांचे घनिष्ठ संबंध. व्यापारी आणि श्रीमंत लोकांना एकत्र येण्यासाठीच मनाई करण्यात आली.
इतकं की त्यांचे वैवाहिक संबंध सुद्धा नाही. तू जर व्यापारी असेल तर व्यापाऱ्यासोबत लग्न कर, पण श्रीमंतासोबत तुझं लग्न होणार नाही. व्यापारी आणि श्रीमंत यांना एकत्र येण्यास मज्जाव केलं. पुन्हा अजून पुढे काय झालं होतं, राजकीय अनुदान पुरस्कार हे सगळे परत घेतले. का? पैसे जास्त झाले ना, समजतंय. भूमी परत घेतल्या, जे काही पैसा बिसा वाटला होता सगळं काही घेऊन टाकलं आणि पैसे बी कमी करून टाकले. म्हणजे त्यांचा अक्षरशः बट्ट्या गोळ करून टाकले, समजतंय. जमिनीमध्ये सुधारणा केल्या. बघा आता जमिनीमध्ये काय काय सुधारणा केल्या अलाउद्दीन खिलजीने. जमिनीचे मापन करून त्यावर कर आकारणी केली जाईल, यासाठी एक विभाग स्थापन केला, त्याला म्हटलं गेलं दिवाण ए मुस्तकराज. दिवाण ए मुस्तकराज कशासाठी होता, तर जमिनीची जी काही त्या ठिकाणी आकारणी आहे, कर आकारणी ती करण्यासाठी एक विभाग स्थापन करण्यात आला. बिरवा हे मापक होते, 50% कर लावला जात असे, ठीक आहे, 50% कर लावला जात होते. आणि वास्तव उत्पन्नावर कर लावणारा हा पहिला राजा होता, ठीक आहे, पहिला राजा ज्याने वास्तव उत्पन्नावर कर लावला. वेतनावर सैन्य उभा करण्यात आले, ठीक आहे, वेतनावर काय केले, सैन्य उभा करण्यात आले. बरं, बाजारात वस्तूचे मूल्य अधिक असल्याने त्यांना नियंत्रित करण्यासाठी मलिक गाफूरला, बरं का, मलिक गाफूर, हे इथं चुकलं, हा इथं थोडं, मलिक मलिक गाफूर होता ना, 7 फूट हिजडा मी तुम्हाला म्हटलं, त्याला बाजाराचा अधीक्षक म्हणून ह्यांनी काय केलं होतं, नियुक्ती दिली होती. त्यानंतर घोडे डागण्याची प्रथा जी आहे ती सुरू केली. आमिर खुसरो, हसन निजामी सारखे कवी याच्या दरबारामध्ये होते. बघा आमिर खुसरो आलाच बघा पुन्हा, आहे का. अजून 7 सुलतानाचा काल बघितलाय त्यांनी. याच्या काळात आमिर खुसरोने विना व सितारचा शोध लावला. शोध लावला म्हणजे ते कसं वाजवतात ते शोधलं, ठीक आहे. विना आणि सितार याचा शोध आमिर खुसरोने अलाउद्दीन खिलजीच्या काळात लावला होता. आता ह्याची वास्तुकला कोणती कोणती आहे, तर अलाई दरवाजा कुतुब मिनार समोर, लक्षात घ्या, हे इथं कुतुब मिनार आहे तुमची, दिसली का. पहिला मजला कुतुबुद्दीन ऐबकने बांधला. दुसरा, तिसरा आणि चौथा मजला इल्तुतमिशने. पाचवा बांधला तो पुढे तुगलकने, ठीक आहे. त्यानंतर 1000 खंबा महल दिल्ली इथं बांधलं कुणी, अलाउद्दीन खिलजीने. त्यानंतर जमात खाना मस्जिद, बघा जमात खाना मस्जिद दिल्लीची, ठीक आहे. तर जमात खाना मस्जिद ही त्या ठिकाणी वास्तुकलामध्ये सांगते ना आपल्याला. पुन्हा 1000 खंबा महल दिल्लीचा अलाउद्दीन खिलजी. आणि अलाई दरवाजा बांधला होता कुतुब मिनारच्या समोर, ठीक आहे. त्यानंतर तुगलक वंश. आता तुगलक वंशामध्ये लक्षात घ्या 1320 ते 1414 पर्यंत चालतात. याच्यामध्ये एवढे मोठे सगळे राजे तुम्हाला दिसत असतील, पण पहिले 4 जर राजे तुम्ही व्यवस्थित अभ्यासले तर बाकीच्यांचं काहीच इतकं काम आपल्याला दिसत नाही. ते आले, टिकली मारून गेले, बाकी काही केलेलं नाही. बघा आता तुगलक घराण्याचा संस्थापक कोण, गयासुद्दीन तुगलक. आता बघितलं ना, मंगोलांसोबत लढला होता, त्याला त्या ठिकाणी सीमेवर नियुक्त केलं होतं. नंतर आला तो सीमेवरून डायरेक्ट दिल्लीत, समजताय. आणि केवढा मोठा बघा तुगलक वंश. हे फक्त गोंडवाना स्टेट होते, लक्षात घ्या तेव्हा. बाकी सगळं इकडे होयसळ जर सोडलं इतकं, हे गोंडवाना इतका जर सोडला तर बाकी सगळा भारतामध्ये तुगलकच तुगलक, ठीक आहे. आणि मग गयासुद्दीन तुगलक हा कोण होता, पहिला तुगलक घराण्याचा संस्थापक म्हणून ह्याला ओळखलं जातं. 1320 ते 1325 पर्यंत ह्यांनी राज्य केलं. मलिक उल गाझी म्हणजे गाझी उपाधी धारण करणारा पहिला सुलतान म्हणून ह्याला ओळखलं जातं. मंगोल सोबत 29 वेळा युद्ध केले भाऊनी, मी आता तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. 29 वेळा ह्यांनी काय केलं, मंगोल सोबत युद्ध केलं. तुगलकाबाद शहराची निर्मिती केली, हे महत्वाचं आहे. तुगलकाबाद शहराची निर्मिती कुणी केली, गयासुद्दीन तुगलकने केली. हे IMP करून ठेवा तुमच्या याच्यामध्ये, ठीक आहे. खिलजीने जिंकलेल्या जहांगिरी त्यांनी पुन्हा परत करून टाकल्या. खिलजीने जिंकलं होतं ना, देवगिरीचा राजा इकडं, राजा तिकडं, त्यांनी काय केलं, पुन्हा परत करून टाकल्या. कालवे विहिरीचे निर्माण केले. दळणवळण व पोस्ट खाते सुद्धा स्थापन करून टाकले. कुणी, गयासुद्दीन तुगलकने. लक्षात घ्या, कालवे आणि विहिरीची निर्मिती यांनी केली. सगळ्यात जास्त कालवे वगैरे कुणी बांधले, मग ते पुढे जाऊन फिरोजशाह तुगलकने बांधलेले, ठीक आहे. बंगाल प्रांत जिंकला. कानपूर येथून येत असताना लाकडी दरवाजा पडल्याने याचा कार्यक्रम उरकला, ठीक आहे. ह्याचा मुकबरा कुठे आहे, तुगलकाबाद इथं. हे त्याचा मुकबरा तुम्हाला दिसतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला दर्शन बी होत आहे सगळे ह्याचे. हे गयासुद्दीन तुगलकचा मुकबरा आहे तुगलकाबाद इथला. त्यानंतर मोहम्मद बिन तुगलक आला. आता गयासुद्दीन तुगलक गेला, त्याच्या जागी आला मोहम्मद बिन तुगलक. 1325 ते 1351. आता ह्याचे लहानपणीचे नाव होते जुना खान किंवा उलुग खान.
असे दोन नाव त्यांनी ओळखले. कोणी जुना खान म्हणत असेल, कोणी उलुग खान म्हणत असेल भाऊला, काहीतरी सर्वाधिक प्रांत होते ह्याच्या कालखंडामध्ये. जे आता मागे नकाशा बघितला ना आपण तुगलक घराण्याचा, हे बघा, हे एवढा मोठा तुगलक जी सल्तनत आहे दिल्ली सल्तनत मध्ये, तुगलक हे एवढी मोठी कधी 1336 ला. आणि बघा 1336 मध्ये म्हणजे बघा इथं 1325 ते 1351 यामध्ये येतं 1336. म्हणजे सगळ्यात जास्त प्रांत, किती प्रांत होती म्हणजे राज्य किती होती तेव्हा, 23 राज्य होती. समजतंय? जहापना नगर व आदिलाबादचा किल्ला याने निर्माण केला. लक्षात घ्या, आदिलाबाद कुठे आहे सध्या, तेलंगणामध्ये. तेलंगणा नांदेडच्या पलीकडे काय आहे, आदिलाबाद आहे. या आदिलाबादचा किल्ला कोणी निर्माण केला, तर मोहम्मद बिन तुगलक याने निर्माण केला. जहापना नगर आणि आदिलाबादचा किल्ला हे दोन्ही तेलंगणामध्ये. बरं, दरबारातील जैन विद्वान होते याचे राजशेखर. सती प्रथा रोखण्यासाठी यांनी कार्य केले होते राजशेखरनी. त्यासोबत जीन प्रभासुरी होते. ठीक आहे, जैन विद्वान होते जीन प्रभासुरी, हे सुद्धा मोहम्मद बिन तुगलकच्या दरबारामधले हुशार व्यक्ती. विजयनगर व बहमनी राज्य हे दोन्ही अस्तित्वात आले. बघा आता प्रांतिक शासनामध्ये आपल्याला बघायचंय की याच कालखंडामध्ये काय झालं, विजयनगर आणि बहमनी राज्य हे दोन्ही अस्तित्वात आले होते. मग हे कसे अस्तित्वात आले आणि कसं त्यांनी कार्य केलं हे प्रांतिक प्रशासनामध्ये आपल्याला बघायचं. आता फक्त एक लिंक घेऊन चाललोय तर फक्त तितकीच लिंक शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. दिवाळी, बघा आता हा राजा असा होता मोहम्मद बिन तुगलक, ज्यांनी होळी आणि दिवाळी या सणामध्ये भाग घेतला हिंदूंचा. ठीक आहे. खगोलशास्त्र, गणित, आयुर्विज्ञान इत्यादींमध्ये पारंगत होता. गैरतुर्क व भारतीय मुस्लिमांना सरकारी नोकरी पदावर त्यांनी नियुक्ती दिली. खुरासन व इराक जिंकण्याची योजना त्यांनी बनवली होती आणि त्यासाठी त्यांनी काय केलं होतं, 3,70,000 सैनिक उभारलं होतं. लक्षात घ्या, याला खुरासन आणि इराक जिंकायचा होता म्हणून यांनी 3,70,000 सैनिक जे आहे ते उभारलं, पण ते पूर्ण झालं नाही. याच्या काळात सर्वाधिक एकूण 34 विद्रोह झाले होते. 34 विद्रोह सगळ्यात जास्त याच्या कालखंडामध्ये झाले होते. राजधानी, ह्यानी काय केलं माहिती काय, लक्षात राहून द्या. मोहम्मद बिन तुगलक, आपण एकदा म्हणा काय तुगलकी निर्णय तू कशाला घेतोय. तुगलकी निर्णय म्हणजे काय की मोहम्मद बिन तुगलकने भारताची राजधानी जी होती ती दिल्लीवरून डायरेक्ट दौलताबाद म्हणजे औरंगाबादच्या जवळ आपल्या पडल्या नाही का इकडं, हा तिकडे केली. कधी केली, 1327. हे इसवी सन महत्वाचं आहे तुम्हाला. ठीक आहे, इसवी सन विसरू नका, इसवी सन खूप महत्वाचा आहे. त्यानंतर सोने व चांदी ऐवजी कास्याची शिक्के जे आहे ते चलवले. या दोन्ही अयशस्वी योजना होत्या असं इतिहासकार म्हणतात. पण थोडस त्या ठिकाणी तुगलकच्या डोक्याने विचार केला तर एक लक्षात घ्या, सोन्याची म्हणजे चांदीची त्यावेळेस जगामध्ये कमतरता आली होती. समजतंय, चांदीची जगामध्ये एकदम कोलॅप्स झालं होतं सगळं मार्केट, जागतिक मार्केट. त्यामुळे ह्यांनी असं विचार केला की आपण काय करू, कास्याचे शिक्के करू. पण कास्याचे शिक्के जशी चालू केले, लोकांनी घराघरात कास्याचे शिक्के करायला सुरुवात केली. त्यामुळे ही योजना अयशस्वी झाली. दौलताबाद एक असं ठिकाण होतं की ज्याला संपूर्ण सगळीकडून राज्य आणि मध्ये राजधानी, म्हणजे काय होईल की शत्रूंना जिंकता येणार नाही सहजासहजी, असा डोक्यामध्ये ह्याचा विचार आलता. काय सांगावं, त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, तेही लोकांनी अयशस्वी योजना म्हणून त्यांनी सांगितलं. ठीक आहे. मोरोक्को, दक्षिण आफ्रिका येथील इब्न बतूता हा एक यात्री आहे. ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेतला मोरोक्को या ठिकाणचा इब्न बतूता हा याच्या दरबारात आला होता. त्यांनी दिवे लावले. 1333 मध्ये आला तो व 8 वर्ष काझी म्हणून त्यांनी कार्य केले. कुठं, तर या तुगलकच्या घरामध्ये. ठीक आहे. 1342 मध्ये त्यालाच त्या ठिकाणी काय केलं, राजांनी चीनला पाठवलं. ठीक आहे, त्याला राजदूत म्हणून चीनला पाठवले. त्याने किताब उल रहना लक्षात राहून द्या. किताब उल रहना कुणी लिहिलं, इब्न बतूता. किताब उल रहना इब्न बतूता असं पाठ करा. किताब उल रहना इब्न बतूता हे पुस्तक जे आहे ते लिहिलं. स्वर्ण शिक्क्यावर दिनार ही संज्ञा इब्न बतूता याने दिली होती. लक्षात घ्या, स्वर्णाचे जे शिक्के म्हणजे सोन्याचे जे शिक्के असतात ना त्याला दिनार म्हणायचं. असं कोण म्हणलं, दिनार कोण म्हणलं, इब्न बतूता म्हणलं होता. ठीक आहे. 1325 ते 1327 दरम्यान दुआब क्षेत्रावर कर वाढवला, परंतु त्याच वेळी दुष्काळ पडला. तरीही कर कमी न केल्याने शेतकऱ्यांनी उठाव केला. तेव्हा कमी व्याजाने पैसे उपलब्ध करून दिले. त्याला सोंधर असे म्हणतात. ठीक आहे, सोंधर शासन पद्धत कशाला म्हणायचं, तर दुआब क्षेत्र म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा ही नदी वाहते आणि ही नदी वाहते, या दोन्ही नद्यांच्या दरम्यानचा हा जो प्रदेश आहे ह्याला म्हणूया आपण दुआब क्षेत्र.
या दुबाब क्षेत्रामध्ये काय केलं, ह्यांनी कर वाढवला. आता का कर वाढवला? अरे जो काही का 3 लाख सैनिक उभा केले हल्ला करण्यासाठी, पैसा तर लागेल ना त्याला, खाऊ पिऊ घालायला, पगारी द्यायला, समजताय, आणि म्हणून ह्यांनी कर वाढवला. पण हाय रे मेरी किस्मत फुटी, जेव्हा कर वाढवला तेव्हाच त्या ठिकाणी दुष्काळ पडला. म्हणून शेतकरी बोंबले भरले, म्हणून त्याला कमी व्याजाने पैसे दिले. कमी व्याजाने पैसे घ्या पण ते कर भरा, म्हणजे आपलंच द्या, आपल्याकडूनच घ्या पुन्हा आम्हालाच द्या. याला म्हणायचं सोनधर म्हणतात. ठीक आहे. त्यागीचा विद्रोह कमी करण्यासाठी मोहम्मद बिन तुगलक गुजरातला गेला, तेव्हा त्याने त्यागी हा सिंधूला पळून गेला. त्यागी नावाचा एक व्यक्ती होता, सिंधूला पळून गेला. त्याला पकडण्यासाठी सैन्य पाठवले आणि परत आपल्या तिकडे निघाला होता. थट्टा येथे आजारी पडला व 20 मार्च 1351 मध्ये त्याचा मृत्यू झाला. ह्याचा कार्यक्रम संपला. ठीक आहे. त्यानंतर सांकेतिक मुद्रा प्रचलन झालं होतं. मी तुम्हाला सांगितलं सांकेतिक मुद्रा प्रचलन म्हणजे काय, की विश्वात चांदीची कमतरता भासली होती. कोणत्या कालखंडामध्ये? 1329 ते 1330 च्या दरम्यान. आणि तवाच यात म्हणजे मोहम्मद बिन तुगलकनी काय केलं होतं, तर सोने आणि चांदीऐवजी कास्याचे शिक्के करू म्हणे आपण तयार, पण ती अयशस्वी योजना झाली. म्हणजे सांकेतिक मुद्रा प्रचलन म्हणजे काय, तर विश्वामध्ये चांदीची कमतरता भागली. 1336 हरिहर व बुक्का यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. ह्याच्याबद्दल आपण पाहणार आहेत. 1347 मध्ये अल्लाउद्दीन बहमशाह यांनी बहमनी राज्य स्थापन केले. फिरोजशाह तुगलक 1351 ते 1388. गयासुद्दीन तुगलकचा भाऊ रजबचा पुत्र होता. कोण? तर फिरोजशाह तुगलक. गयासुद्दीन तुगलक जो आहे ना, त्याचा भाऊ होता रजब, त्याचा पुत्र होता फिरोजशाह तुगलक. मोहम्मद बिन तुगलकच्या मृत्यूनंतर श्रीमंत लोकांनी याला राजा म्हणून याची निवड करून टाकली. कुणाची? फिरोजशाह तुगलकची. सुलतान काळातला अकबर म्हणून ह्याला ओळखले जातं. खूप दानशूर वगैरे असेल शक्यतो. ठीक आहे. हिंदू माता बीबी जैलाचा पुत्र होता. त्यांनी सिंचनावर कर लावला. लक्षात घ्या, सिंचन सगळ्यात जास्त भारतामध्ये सिंचन क्षेत्राचा विकास कुणी केला, तर मोहम्मद बिन तुगलकाने. आता त्याची सुरुवात कुणी केली? गयासुद्दीन तुगलकाने. समजतंय? गयासुद्दीन तुगलकने कालवे वगैरे काढले. त्याचा विस्तार, कालव्यांचा विस्तार कोणी केला? मोहम्मद बिन तुगलकाने. आणि मग आता एवढा सगळा विस्तार झाला तर पैसे भेटायला पाहिजे ना, फुकडे का? मग त्याच्यावर कर कुणी लावला? फिरोजशाह तुगलकने. समजतंय? जिजिया कर ब्राह्मणांवर लावला. ठीक आहे. जिजिया कर जो आहे तो ब्राह्मणांवर लावला. ताज घडियाळ नावाची एक जलघडी बनवली आणि 24 प्रकारचे कष्टदायी कर जे आहेत ते ह्याने रद्द करून टाकले. म्हणून याला सुलतान काळातला अकबर म्हणून ओळखलं जातं. कुणाला? फिरोजशाह तुगलकला. रोजगार विभाग, दास विभाग, दारुल शिफा. दारुल शिफा म्हणजे काय? मोफत चिकित्सा. ठीक आहे. दैवाने खैरात असे म्हणजे दान विभाग. त्यानंतर दिवाने इतिहास, इतिहास म्हणजे पेन्शन विभाग. ठीक आहे. पीडब्ल्यूडी म्हणजे पाटबंधारे विभाग. अशी वेगवेगळी विभागाची स्थापना ह्यांनी केली. कर्जमाफी केली. सुलतानाला भेट देण्याची प्रथा समाप्त करून टाकली. म्हणजे एक अशी प्रथा होती की तुम्हाला सुलतानाला भेटायला जायचं ना, तर काही ना काहीतरी घेऊन जायचं. समजा किती गरीब असो, किती श्रीमंत असो, राजाला भेट दिल्याशिवाय तुम्हाला भेटताच यायचं नाही राजाला. पण ही प्रथा यांनी नष्ट करून टाकली. गिफ्ट इज नॉट कंपल्सरी. ठीक आहे. कोण? फिरोजशाह तुगलक. हिंदू मंदिराला तोडले व पुन्हा बांधण्यास मनाई केली. आता याला अकबर का म्हणतात काही माहित नाही. हिंदू मंदिराला तोडले आणि पुन्हा बांधू नका असे आदेश दिले. जगन्नाथ मंदिर लुटले, मूर्ती समुद्रात फेकून दिली भाऊनी जगन्नाथ मंदिराची 1360 ला. नगरकोट येथील ज्वालामुखी मंदिर 1317 साली नष्ट करून टाकले. सैनिक असैनिकांना वंशानुगत तयार केले. वेतन ऐवजी जहागिरी देण्याची प्रथा सुरू केली आणि जवळजवळ 300 शहरांची निर्मिती यांनी केली. बघा फिरोजशाह तुगलक. मिरज येथे अशोक स्तंभ, मिरज इथला अशोक स्तंभ जो आहे तो दिल्लीला आणला. लय मोठं काम केलं भाऊनी. आणले व राजधानी फिरोजाबाद येथे केली. त्यानंतर कुतुब मिनारची 5वी मस्जिद जी आहे ती मांडली. मी पुन्हा एकदा सांगतोय, पहिली मस्जिद बांधली. पहिली कुतुब मिनार जी आहे किती मजली आहे? 5 मजली. पहिला मजला कुणी बांधला रे? बोला बोला बोला. ऐबकनी बांधला, कुतुबुद्दीन ऐबकनी. दुसरा, तिसरा आणि चौथा मजला कुणी बांधला? इल्तुतमिशने. आणि 5वा मजला कुणी बांधला रे? फिरोजशाह तुगलकने. आधा व बिघ हे 2 शिक्के निर्माण केले. हिंदू धर्म ग्रंथांचे संस्कृत मधून फारसीत रूपांतर करून टाकले. फजुहाते फिरोजशाही हे आत्मचरित्र आहे फिरोजशाह तुगलकचं. फजुहाते फिरोजशाही. बर्नी हा इतिहासकार याच्या काळामध्ये, लक्षात घ्या, खूप महत्वाचा इतिहासकार आहे. बर्नी हा इतिहासकार याच्या कालखंडामध्ये होऊन गेला, याच्या दरबारामध्ये होता. याची पुस्तक लिहिली होती तारीख ए फिरोजशाही आणि फतवा ए जहादारी.
ठीक आहे, फतवा ए जहादारी हे दोन पुस्तके कुणी लिहिले होते? बर्नी लिहिले होते. बर्नी इतिहासकार कोणाच्या दरबारामध्ये होता? फिरोजशाह तुगलकच्या. गण्यातून मुगलिया हे संगीतावरील प्रसिद्ध पुस्तक याच कालावधीमध्ये लिहिले गेले होते. ठीक आहे, मध्यकालीन इतिहासात पहिला कल्याणकारी निरंकुश शासक म्हणून कुणाला ओळखलं जातं? फिरोजशाह तुगलकला. ठीक आहे, फिरोजशाह तुगलकला ओळखलं जातं. सुलतान काळातील अकबर, असं कोण म्हणलं सुलतान काळातील हा अकबर आहे? तर हेनरी इलियट व एल्फिस्टन या दोघांचं म्हणणं होतं. उत्तरार्धात राजनीतिक व आर्थिक संकट निर्माण झाले आणि 1388 मध्ये फिरोजशाह तुगलकचा मृत्यू झाला. मी तुम्हाला सांगितलं तीनच महत्वाचे होते, त्याच्यानंतर सगळे लिंबू टिंबू टप्पा खात 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 जाणारे. जसं बघा, गयासुद्दीन तुगलक आला 1388 ते 1389, काय एक वर्ष झालं ना बे, 88 आणि 89 संपलं. अयोग्य शासक मोहम्मद खान व अबू बकर गादीसाठी प्रयत्न केले पण यशस्वी झाले नाही. 1389 गयासुद्दीन तुगलकची हत्या करून टाकली, झाला कार्यक्रम. मग आला अबू बकर शाह 1389 ते 1390, पुन्हा एक वर्ष झाला. ठीक आहे, राजनीतिक षडयंत्र दाबण्यात पूर्ण काळ गेला. ठीक आहे, मोहम्मद खानने याला गादीवरून काढले व स्वतः सुलतान झाला. आता ह्याचं फक्त नावच मोठे, लक्षात घ्या. मोहम्मद खान, मोहम्मद शाह म्हणा ह्याला, किंवा मोहम्मद खान म्हणा ह्याला, किंवा नसरुद्दीन मोहम्मद शाह तृतीय म्हणा ह्याला. 1390 ला आला, 1394 ला गेला. अबे 4 वर्षासाठी तू राजा झाला. इतके नाव, दरवर्षी एक एक नाव ठेवलं काय? याच्या काळात 3 उठाव झाले. गुजरातचा जफर खानला पाठवलं तिथं, जा म्हणे तिकडे जाऊन. इटावा आणि दुआबच्या क्षेत्राचा स्वतः जाऊन त्या ठिकाणी उठाव जे आहे ते दाबले. आणि 1394 ला याचाही कार्यक्रम उरकला. आणि याचा कार्यक्रम उरकल्यानंतर आला हुमायूं खान, मोहम्मद शहाचा पुत्र होता. ठीक आहे, कोण? हुमायूं खान. 1 महिना 16 दिवसात मृत्यू झाला. बघा आता 1394 ला आला, 1 महिना 16 दिवस गेलं बिचारा. त्यानंतर आला मोहम्मद शाह. ठीक आहे, मोहम्मद शाह 1394 ते 1413, हे तरी जरा 9 वर्ष तरी जगले असं वाटतंय. मंगोल सेनानायक तैमूरने हल्ला केला ह्याचा. ठीक आहे, आणि खान जहाने जौनपूर राज्य स्थापन केले होते. याच्या कालखंडामध्ये गुजरात, मालवा, खानदेश हे सगळे स्वतंत्र झाले. आणि नंतर भारतामध्ये काय झालं? 1414 ला सय्यद वंशाची स्थापना झाली. सय्यद वंश, हा सय्यद वंश चलेन 1451 पर्यंत. 1451 ला स्थापन होईल तुगलक, तुगलक नाही बे, लोधी चलेन 1526 पर्यंत. ठीक आहे, आता सय्यद वंश आणि लोधी वंश हे आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.